पार्षद गणेश कडू का जन्मदिन शुक्रवार को समाज उपयोगी कार्यक्रमों द्वारा मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में पोदी स्थित मुफ्त समाचार पत्रिका वाचनालय का उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, पार्षद संदीप पाटिल, पूर्व पार्षद सुनील बेहरा, नवीन पनवेल सचिव विजय म्हात्रे आदि गणमान्यों सहित पार्षद गणेश कडू के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल और बालाराम पाटिल ने गणेश कडू को जन्मदिन की बधाइयां देते हुए आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। या ठिकाणी मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं गणेश कडू यांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसानंतर हार्दिक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना बालाराम पाटिल यांनी या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याचा आतापर्यंत जे वर्णन केलेलं आहे ते निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य माणसाला एक स्फूर्ती देणार आहे। बालाराम पाटिल यांनी सांगितलं गणेश कडूवर कुठलीही जबाबदारी जर टाकली तर ती जबाबदारी पार यशस्वीरित्या पार पाडूनच ते येणार। त्याच्यामध्ये कितीतरी अडचणी आल्या तर त्या अडचणींवर मात करून ते केलेली कामगिरी पूर्ण करूनच सांगायला येणार। त्याच्यात अडचणी आल्या तर काही ठिकाणी मार्गदर्शन लागलं तर ते आमच्याकडनं निश्चितपणे घेतात, पण माघार किंवा परत फिरणं हा त्यांचा स्वभाव नाही। तर दिलेलं काम पूर्ण करूनच यायचं हा त्यांचा स्वभाव आहे, त्यांच्या काम करण्याची ती पद्धत आहे। मग ते काम पूर्ण करण्यासाठी कितीतरी मेहनत करावी लागली, कितीतरी कष्ट उपसावे लागले, मग आपण जे काम आपल्यावर सोपवलेले आहे पक्षाच्या वतीनं ते आपल्या उपयोगाचं आहे का, आपल्या वार्डामध्ये आहे का, आपल्याला ज्यांनी मतं दिली त्या मतदारांच्या पुरतं मर्यादित आहे का, आणि ते नसेल तर मग आपण एवढी मेहनत कशासाठी करायची अशा प्रकारचा कुठलाही विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही। तर ते सातत्याने मेहनत घेऊन तो दिलेला कार्यक्रम यशस्वी करतात। अनेक कार्यक्रम बालाराम पाटलांनी त्यांच्याबद्दल सांगितलेले आहेत आणि मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना एवढेच परमेश्वर चरणी विनंती करेन की गणेश कडू यांच्यात चांगले समाजकारण करण्याचे गुण आहेत, जनतेची सेवा करण्याची गुण आहेत, त्यांच्यावर एक चांगले राजकीय संस्कार आहेत। त्यांना ही परमेश्वराने दिलेली बुद्धी ही शक्ती अजून वाढवून द्यावी, त्यांची शक्तीमध्ये अजून वाढ व्हावं आणि त्यांच्या हातनं जनतेची जास्तीत जास्त सेवा घडावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देऊन मनापासून आपल्या साऱ्यांच्याच वतीनं गणेश कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असतानाच आजपर्यंत त्यांनी जसे विविध क्षेत्रातले कल्पक उपक्रम आपल्या सामाजिक संस्थांच्या मार्फत आयोजित केलेले आहेत, कला असो, क्रीडा असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, आपत्कालीन परिस्थिती असो, राष्ट्रीय नागरी पर्यावरणाचा उपक्रम असो, विविध विकास कामं असतो, जनचळवळी असो, या साऱ्या क्षेत्रामध्ये अतिशय जागरूकपणे आणि अतिशय उत्साहानं कुणीही त्या ठिकाणी पुशअप न करता स्वतःहून स्वयंप्रेरणेनं विविध उपक्रम गणेश कडू आणि त्याचे सारे सहकारी आयोजित करत आलेले आहेत। त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावरलं काम भविष्यात त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या हातून घडो अशा पद्धतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। इस दौरान परिवार सहित भी गणेश कडू ने अपना जन्मदिन मनाया, जहां उनके शुभचिंतकों ने उन्हें जन्मदिन की बधाइयां दी। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझी